हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 21 जानेवारी वार रविवार आणि उद्या आहे पुत्रदा एकादशी। आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व असतं। जर आपण एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते आणि भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो। पुत्रदा एकादशी ही पुत्र प्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची अशी एकादशी मानली जाते आणि या एकादशीचं व्रत आपण जर केलं तर नक्कीच आपल्या मुलांच्या बाबतीतल्या सगळ्या काही समस्या आहेत तर त्या सुद्धा दूर व्हायला मदत होते। मुलांची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होते आणि म्हणूनच आपल्याला जर उद्या शक्य असेल तर एकादशीचं व्रत हे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी करायचं आहे। त्यासोबतच तुम्हाला जर संतान प्राप्ती होत नसेल किंवा पुत्र प्राप्ती होत नसेल, पुत्री प्राप्ती होत नसेल, मुलबाळ होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी हे व्रत आवर्जून करायचं आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत संतान प्राप्तीच्या बाबतीतल्या तर त्या सगळ्याच नक्कीच दूर व्हायला मदत होईल। त्यासोबतच मुलाबाळांसाठी सुद्धा तुम्हाला हे व्रत करायचं आहे, जेणेकरून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल। त्याचबरोबर आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आणि बरेचसे उपाय तुमच्या सोबत मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत। तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले नसतील तर चॅनलला व्हिजिट करून नक्की ते व्हिडिओ तुम्ही बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। आपल्याला एक सुपारी अशा ठिकाणी अर्पण करायची आहे, त्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आणि आपल्या घरातल्या सर्व ज्या काही आर्थिक अडचणी आहेत किंवा आर्थिक समस्या आहेत, पैशाच्या अडचणी आहेत तर त्या सुद्धा नष्ट होतील आणि घरामध्ये श्रीमंतीचे योग सुद्धा सुरू होतील। तर असा हा एक प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर आपण जो उपाय उद्याच्या दिवशी करणार आहोत तर त्या आपल्या घरातल्या सर्व गरिबी, दारिद्र्य आणि यासोबतच सर्व संकट अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। आपण आपल्या घरामध्ये भरपूर कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, प्रयत्न करत असतो, तरी देखील आपल्या घरामध्ये जर पैसा येत नसेल म्हणजे कष्ट मेहनत करून सुद्धा जर आपल्याला योग्य तो मोबदला जर त्याचा मिळत नसेल आणि घरामध्ये पैशाच्या संबंधित ज्या काही अडचणी येत असतील तर तसेच आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा असेल त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत जर वारंवार भांडणं होत असतील, मतभेद होत असतील, वादविवाद होत असतील, आजारपण जर आपल्या घरामध्ये वाढलेलं असेल, कलह होत असतील तर यासारख्या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा हा उपाय आहे। उद्या रविवार आहे आणि उद्या पौष पुत्रदा एकादशी आहे, तर उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी पासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सुपारी लागणार आहे। सुपारी फक्त आपल्याला चांगली बघून घ्यायची आहे आणि त्या सुपारीचा कुठल्याही पूजेमध्ये वापर झालेला नसावा अशी सुपारी आपल्याला फ्रेश सुपारी जी आहे, नवी कोरी सुपारी जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे। त्याचबरोबर सुपारी कुठेही किडलेली, खराब झालेली नसावी, चांगली स्वच्छ सुपारी आपल्याला बघून घ्यायची आहे। सुपारी आपल्याला तामणामध्ये ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तांब्याचं भांड पाण्याने भरून घ्यायचं आहे आणि या सुपारीवरती आपल्याला शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पंचामृताने सुद्धा अभिषेक तुम्ही करू शकता। पंचामृताने जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर कच्च्या दुधाने सुद्धा तुम्ही अभिषेक हा करू शकता। अभिषेक करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला दुसरी एक प्लेट म्हणजे एक तामण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि जी सुपारी आपण घेतलेली आहे त्या सुपारीवरती आपण अभिषेक घातलेला आहे तर ती सुपारी आपल्याला पुसून या तांदळावरती ठेवायची आहे। तांदळावरती ठेवण्याच्या अगोदर आपल्याला 1 रुपयाचं नाणं किंवा 2 रुपयाचं नाणं किंवा 5 रुपयाचं नाणं या तांदळावरती ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती आपल्याला ही सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे। सुपारी ठेवल्यानंतर त्या सुपारीला आपल्याला पिवळं फूल अर्पण करायचं आहे आणि हळदी कुंकू सुद्धा आपल्याला त्या सुपारीवरती अर्पण करायचं आहे। जर तुमच्याकडे विड्याचं पान असेल तर तुम्ही विड्याचं पान या तामणामध्ये ठेवू शकता
आणि त्या विड्याच्या पानावरती आपण थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावरती 1 किंवा 2 रुपयाचं नाणं ठेवून त्यावरती तुम्ही ही सुपारी ठेवली तरीही चालेल। नंतर या सुपारीला आपल्याला धूप अगरबत्ती लावायची आहे, दिवा आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे आणि ही सगळी पूजा करून झाल्यानंतर 108 वेळेला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तर ही संपूर्ण पूजा जी आहे तर ती आपल्याला दिवसभर आपल्या देवघरामध्ये समोर ठेवून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे। अंघोळ झाल्यानंतर आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि या पांढऱ्या रंगाच्या कपड्यावरती तुम्हाला ही सुपारी आणि त्यासोबतचे जे नाणं आणि जे तांदूळ आहेत तर या तीनही वस्तू तुम्हाला एकत्र या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि बांधून झाल्यानंतर आपल्याला त्या आपल्या घराच्या बाहेर डाव्या किंवा उजव्या बाजूला ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य आहे तिथे तुम्हाला ही पोटली बांधायची आहे। तर ही पोटली बांधल्यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करणार नाही, दारिद्र्य प्रवेश करणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचे दोष आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही। तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहील आणि आपल्या घरातल्या ज्या काही पैशाच्या सर्व अडचणी आहेत तर त्या सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतील आणि ज्या काही आपल्या आर्थिक समस्या आहेत तर त्या सुद्धा यामुळे नक्कीच नष्ट होतील। त्यासोबतच आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण यासारख्या गोष्टी जर होत असतील तर त्या सुद्धा यामुळे संपूर्णपणे नष्ट होतील आणि घरातलं दारिद्र्य दूर होऊन आपल्या घराची भरभरून प्रगती होईल। तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी एकादशीच्या दिवशी करायचा आहे। आता जर समजा तुम्ही हा व्हिडिओ लेट पाहिला आणि तुम्हाला जर हा उपाय करणं शक्य नाही झालं कुठल्या कारणास्तव तर तुम्ही हा उपाय कोणत्याही एकादशीला केला तरी सुद्धा चालेल। तर ही पोटली आपल्याला किती दिवस ठेवायची आहे, जोपर्यंत ती खराब होत नाही तोपर्यंत आपल्याला अशीच ठेवून द्यायची आहे आणि ज्या दिवशी ती खराब होईल तेव्हा ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ही सुपारी आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि परत आपल्याला पुढच्या एकादशीला पुन्हा नवीन पोटली बनवायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला दिसून होतील आणि आपल्या घरातल्या सर्व प्रकारच्या अडचणी, दोष हे संपूर्णपणे नष्ट होतील। तर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।